राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयतेचा पुढचा भाग. ही जी माझी मालिका आहे असत्यमेव जयते, गदर चळवळीबद्दल मी बोलणारच आहे, पण त्याआधी काही कॉमेंट्स येत आहेत याच्या खालच्या. मी वाचत नाही फारशा, पण कधी कधी गमतीने वाचत असतो. तर गंमत अशी आहे की माझा एकतर पूर्ण व्हिडिओ कोणी बघत नाही, आणि मी सातत्याने सांगतोय हे पुस्तक प्रत्येक हिंदूने, प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे. हे वाचावं म्हणून मी प्रवृत्त करण्यासाठी आणि भारताचा खरा अतिशय दैदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी धडपड आहे. अख्खं पुस्तक मी वाचत नाही आहे, त्यातले काही महत्त्वाचे भाग मी वाचून दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला अशी इच्छा निर्माण होईल की खरोखरच आपल्याला हे पुस्तक आणि भारताचा इतिहास समजून घ्यायला पाहिजे. ज्या गलिच्छ घाणेरड्या कॉमेंट्स येतात त्या एकतर जातीद्वेषाने, ब्राह्मणद्वेषाने पछाडलेली लोक आहेत, किंवा हिंदूंमधलेच काही हिंदू यांना हिंदू धर्माबद्दल अजिबात आत्मीयता नसल्यामुळं आणि ब्रिटिशांचीच आम्हाला चाटायची आहे, ब्रिटिशांचंच आम्हाला मान्य करायचं आहे वर्चस्व, या एका विचित्र घाणेरड्या भावनेतून खाली काही कॉमेंट्स येत असतात. मला काही फरक पडत नाही, माझं कार्य अखंड चालूच राहणार. फक्त कॉमेंट्स करणाऱ्यांना एकच सांगतो की हे सगळं बाजूला ठेवून जर स्वच्छ लख्ख उघड्या डोळ्यांनी भारताचा खरा इतिहास आणि माझे संपूर्ण व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. कदाचित तुमचं मतपरिवर्तन होईल, कदाचित. बघा प्रयत्न करून, नाहीतर मग तुम्ही शिव्या देत राहा. 25 वर्ष झाली मी हे कार्य करतोय, लाखो करोडो शिव्या पडल्यात, मला फरक पडला नाही काही. यत्किंचितही ब्रेक लागला नाही, यत्किंचितही मी थांबलो नाही. त्यामुळे तुमच्या घाणेरड्या प्रतिक्रियांना मी काय किंमत देतो हे अजूनही तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर मग तुमच्या न बोललेलं बरं. आपण गदर चळवळीवर बोलूया. गदर चळवळ हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातला एक अत्यंत रोमांचक, धाडसी आणि खऱ्या अर्थानं ग्लोबल असा अध्याय होता. पहिलं महायुद्ध सुरू असताना ब्रिटनच्या विरुद्ध लढणाऱ्या शक्तींशी हात मिळवणी करून आणि ब्रिटनकडून युद्धात सहभागी झालेल्या 13 लाख भारतीय सैनिकांना उठावासाठी प्रेरित करून देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं अशी ही योजना होती. या योजनेची आखणी आणि नियोजन इतकं तपशीलवार आणि सर्वकष होतं की ते बघता तिला यश मिळण्याची अतिशय 100% शक्यता होती. आणि जर तसं घडलं असतं तर 1920च्या आधीच भारत स्वतंत्र झाला असता. 1920च्या आधी म्हणजे गांधी पर्व सुरू होण्याच्या आधी. श्यामजी कृष्ण वर्मांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस सुरू केलं. ते लगेचच सावरकरांच्या तरुण भारतीय क्रांतिकारकांचं केंद्र बनलं. त्याच धर्तीवर परदेशी शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी जगभरामध्ये अमेरिका, जपान अशा विविध देशांमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. 1908 मध्ये अमेरिकेत पोर्टलँड येथे पांडुरंग सदाशिव खानखोजे, काशीराम, तारकनाथ दास या भारतीय विद्यार्थ्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. या निमित्ताने बिचाऱ्या या सगळ्या प्रकाशामध्ये कधीही माणसं आलीच नाही. ही नावं आम्ही भारताच्या इतिहासाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी ऐकलीच नाही. ती या निमित्ताने तुमच्या कानावर पडत असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेमध्ये सावरकरांबरोबर काम केलेले लाला हरदयाळ 1913 मध्ये अमेरिकेच्या वेस्ट कोस्टला पोहोचले. त्यानंतर तरुण भारतीय क्रांतिकारकांचं केंद्र ईस्ट कोस्टवरील न्यूयॉर्कहून वेस्ट कोस्टवरील सॅन फ्रान्सिस्कोला हललं. 1912 मध्ये लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना केली. 1814 मध्ये जर्मनीमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, CR शास्त्री, VN चॅटर्जी यांनी बर्लिन कमिटीची स्थापना केली. यात लंडनमध्ये सावरकरांबरोबर अभिनव भारतमध्ये काम केलेल्या काही सभासदांचा समावेश होता. बर्लिन कमिटीच्या माध्यमातून गदर पार्टीचा जर्मन सरकारच्या विदेशी विभागाशी संबंध आला. त्यांनी गदर चळवळीला संपूर्ण सहकार्य करायचं मान्य केलं.
पहिल्या महायुद्धामध्ये भारताचं सैन्य फार मोठ्या प्रमाणामध्ये जगातील विविध आघाड्यांवरती लढत होतं. या सुवर्णचा संधीचा फायदा घेऊन भारतातील सैन्याला उठावासाठी प्रेरित करून भारतातील ब्रिटिश सरकार उलथवून टाकायचं अशी गदर चळवळीची योजना होती. सच्चिंद्रनाथ सन्याल, रास बिहारी बोस, विष्णू गणेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या विविध भागामध्ये गदर चळवळीचं जाळं पसरू लागलं. 21 फेब्रुवारी 1915 रोजी संपूर्ण भारतभर एकाच वेळेला उठाव करायची योजना होती. पंजाबमधील 23 कॅव्हलरी रेजिमेंटने रोजच्या हजेरीच्या वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घालून पंजाब रेजिमेंटसह लाहोर आणि दिल्लीकडे कूच करायचं. रंगूनमधील 130 बलूच रेजिमेंटने उठाव करायचा. 7 राजपूत, 24 जाट, 22 कॅव्हलरी यांनी उठाव करून फिरोजपूर, लाहोर, आग्रा येथील शासन व्यवस्था ताब्यात घ्यायची अशी ही संपूर्ण योजना होती. लाला हरदयाळ आणि बर्लिन कमिटीचे पी.टी. आचार्य यांनी बगदाद, सीरिया, इजिप्त येथील भारतीय सैन्याच्या भेटी घेऊन त्यांनाही उठावासाठी राजी केलं होतं. सिंगापूर स्थित 5वा लाईट इन्फंट्रीच्या 850 सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1915 रोजी उठाव करून 47 ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार केलं होतं. दुर्दैवानं ब्रिटनची गुप्तहेर संघटना या काळामध्ये फारच कार्यक्षम होती, प्रभावी होती. गदरच्या कार्याची कुणकुण लागताच त्यांनी हेर आणि खबऱ्यांचे जाळं विणून या कारवायांवरती बारीक नजर ठेवली आणि वेळ येताच ही संपूर्ण योजना त्यांनी उधळून लावली. डिसेंबर 1915 मध्ये रास बिहारी बोस यांच्या सल्ल्यावरून जर्मनीच्या कैसरनं एक लढाऊ जहाज वीर सावरकर आणि इतर राजबंदींची सुटका करण्यासाठी अंदमानला पाठवलं होतं. पण ब्रिटिश नेव्हीच्या HMS कार्नवॉलचे हे जहाज बुडवलं आणि राजबंद्यांच्या सुटकेचा योजना फसली. सिंगापूरमधील उठावातील 800 सैनिकांनी तुरुंगवास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा करण्यात आली आणि या सगळ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवण्यात आलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की लाला हरदयाळ, पांडुरंग सदाशिव खानखोजे, सच्चिंद्रनाथ सन्याल, रास बिहारी बोस, विष्णू गणेश पिंगळे यांसारखे आभाळा एवढी मोठी नावं जी भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहायला हवी होती, आज मात्र ती कुणालाही माहिती नाही. शाळेतील इतिहास या विषयामध्ये इंदिरा गांधींनी अलाहाबादच्या लहानपणी पोराटोरांना जमवून कशी वानर सेना तयार केली आणि त्यांनी कशा प्रभात पेढ्या काढल्या हे शिकवलं जातं. पण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा त्रिखंडात गाजवणाऱ्या गदर चळवळीला एकतर अनुल्लेखानं मारलं जातं किंवा उडत उडत त्यांचा उल्लेख केला जातो. ही केवळ दिशाभूलच नाही तर इतिहासाचं हे विकृतीकरण आहे. आणि याच्यानंतर एक फार मोठा संग्राम पेटवला, तो आपल्या सर्वांचे लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांनी निर्माण केलेली आझाद हिंद सेना. पुढच्या भागामध्ये राष्ट्राय स्वाहा.